नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूयात संक्रांत विशेष तीळ आणि शेंगदाण्याची मस्त कुरकुरी चिक्की कशी बनवायची। अतिशय सोप्या पद्धतीने कमी वेळेमध्ये ही चिक्की बनते। मार्केटमध्ये जशी चिक्की मिळते ना तसंच टेक्स्चर आणि तसाच चकाकीपणा येतो आणि महत्त्वाचं म्हणजे मार्केटपेक्षा सुद्धा चवीला अतिशय छान बनते। आता ही बर्फी बनवताना साहित्याचं योग्य प्रमाण असणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर चिकट व्हायची शक्यता असते आणि त्यामुळे खाताना दातांमध्ये अडकते। पण ही चिक्की अशी बनणार आहे मुलं सुद्धा खूप आवडीने खातील। यामध्ये तीळ आहेत, गूळ आहे, शेंगदाणा आहे, त्यामुळे मुलांना सुद्धा याचा खूप फायदा मिळणार आहे। तर चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी तीळ आणि शेंगदाणे काढून घेतलेले आहेत। आपल्याला या दोन्ही गोष्टी सुरुवातीला व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत। तर सुरुवातीला आपण तीळ भाजून घेऊयात। आता या दोन्ही गोष्टी भाजून घेण्यासाठी शक्यतो जाड तळाची कढई वापरायची। तर हे पहा, बरोबर 1 कप इथे मी पांढरे तीळ घेतलेले आहेत। पांढरे तीळ कोणतेही वापरू शकता, पण गावरान असतील तर एकदमच मस्त, कारण ते तीळ चवीला सुद्धा खूप छान लागतात आणि त्यामुळे चिक्की सुद्धा मस्त बनते। लक्षात ठेवा, तीळ आपल्याला सतत हलवत परतून घ्यायचेत, कारण हे भाजून घेण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। फक्त 2 ते 3 मिनिटे सतत हलवत मंद आचेवरच आपण याला परतून घ्यायचे। तर हे पहा, हलकासा रंग बदललेला आहे, अजिबात जाड तळाची जर कढई असेल तर तीळ व्यवस्थित भाजले जातात। तीळ भाजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, कारण चिक्कीला त्यामुळे खूप खमंग असा फ्लेवर येतो आणि चिक्की सुद्धा खूप दिवस टिकते। तर हे पहा, एका ताटामध्ये काढून घेतले, हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे। आता त्याच कढईमध्ये शेंगदाणे सुद्धा भाजून घेऊयात। तर 1 वाटी तीळ घेतलेले होते, त्याच वाटीने 1 वाटी शेंगदाणे घेतले। घरातल्या कोणत्याही एका वाटीने सगळं साहित्य मोजून घेऊ शकता। आता शेंगदाणे भाजून घेताना आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मंद आचेवर सतत हलवत हे भाजून घेतले ना की मस्त खरपूस आतपर्यंत व्यवस्थित भाजले जातात, त्यामुळे चवीला सुद्धा खूप छान लागतात आणि त्यामुळे चिक्की तर चवीला छानच लागणार। शेंगदाणे आणि तीळ आपल्याला अजिबात करपवायचे नाही। आता शेंगदाणे व्यवस्थित भाजले आहेत, हे कसं समजायचं, मग कडू होऊ शकते। तुम्ही पहा, शेंगदाण्याच्या वरचा जी साल आहे शेंगदाणे व्यवस्थित ताटामध्ये काढून वापस सेपरेट व्हायला सुरुवात होते। या दोन्ही गोष्टी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायच्यात। हे थंड होतंय तोपर्यंत एक उपयोगाची गोष्ट दाखवते। तर हे पहा, माझ्याकडे हे पॉशचे कंटेनर्स आहेत। यांच्या आकारावरून तर तुम्हाला समजलंच असेल, हे किचन कॅबिनेटमध्ये खूप कमी जागा घेणार आहेत। वेगवेगळ्या प्रकारचे एअरटाईट कंटेनर्स तर आपल्या घरी असतातच, पण याचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये स्नॅप लॉक सिस्टीम आहे, लॉक फिट आहे। आता हे काय आहे, कसं आहे ते मी पुढे तुम्हाला सांगेनच। याच्या आकारामुळे या कंटेनर्समध्ये आपण भरपूर साहित्य स्टोअर करून ठेवू शकतो। महत्त्वाचं म्हणजे हे जे प्लास्टिक आहे ते BPA फ्री आहे, अनब्रेकेबल आहे आणि फूड ग्रेड प्लास्टिक आहे। हे पहा, याच्या झाकणांना एक अशी लॉक सिस्टीम आहे, यामुळे यामध्ये ठेवलेला कोणताही पदार्थ खूप दिवस टिकतो। एखादा क्रिस्पी कुरकुरीत पदार्थ यामध्ये जर स्टोअर करून ठेवला तर त्याचा कुरकुरीतपणा तसाच राहतो, खूप दिवस तसाच टिकतो, कारण हे लॉक फिट आहे। यामध्ये हवा जाण्याचा काही चान्सच राहत नाही आणि त्यामुळे यामध्ये कोणताही पदार्थ खूप दिवस टिकण्यास खूप मदत होते। 500 ml, 1000 ml आणि 1500 ml मध्ये हे कंटेनर्स अवेलेबल आहेत। आपण ग्रोसरीची शॉपिंग करताना शक्यतो अर्धा किलो 1 किलो या प्रमाणामध्ये आणतो, तर तेवढी सगळी क्वांटिटी या कंटेनर्समध्ये अगदी व्यवस्थित बसते। तर हे पहा, या झाकणांना तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं हे जे लॉक आहे, यामुळे झाकण सुद्धा कंटेनरला अगदी टाईट बसतं। ड्राय स्नॅक्स तर ठेवू शकता, पण यामध्ये कोणताही लिक्विड पदार्थ तुम्हाला स्टोअर करून ठेवायचा असेल तर तो सुद्धा अजिबात लीक होत नाही, अजिबात बाहेर येत नाही। प्रवासामध्ये सुद्धा एखादा लिक्विड पदार्थ तुम्हाला कॅरी करायचा असेल तर हे कंटेनर्स बेस्ट ऑप्शन आहे। तर हे पहा, यामध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे, कसाही हा हलवून घेतला, शेक करून घेतला, अजिबात पाणी कुठूनही बाहेर येत नाही। इतके हे कंटेनर्स एअरटाईट आहेत। हे पहा, झाकणाला सुद्धा अजिबात पाणी लागलेलं नाही। आता हे दोन्ही कंटेनर्स मी स्वच्छ धुवून व्यवस्थित पुसून कोरडे करून घेतलेले आहेत। जे गोल आकाराचे कंटेनर्स असतात ते किचन कॅबिनेटमध्ये खूप जागा घेतात, पण याचा जो आकार आहे त्यामुळे किचन कॅबिनेटमध्ये खूप कमी जागा हे घेणार आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं किचन सुद्धा खूप ऑर्गनाइज्ड आणि नीटनेटकं दिसेल। मला तर हे कंटेनर्स खूप आवडलेले आहेत। तुम्हाला हे हवे असतील तर याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। तर हे पहा, एका वेळी भरपूर साहित्य आपण किचन कॅबिनेटमध्ये ठेवू शकतो, दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतं। तीळ आणि शेंगदाणे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत, कारण त्याची आपल्याला पावडर करून घ्यायची। गरम असतानाच त्याची पावडर करायला गेलात तर ओलसर बनू शकते। आता चिक्की बनवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुळ। तर इथे मी साधा गुळ वापरलेला आहे। हा साधा गुळ आहे, गडद न वापरता बारीक किसून किंवा चिरून वापरायचे। तर हे पहा, सुरीच्या साहाय्याने एकतर तुम्ही अशा पद्धतीने चिरून घेऊ शकता किंवा खिसणीने खिसून सुद्धा घेऊ शकता।
हा गुळ इतका मऊ आहे की सुरीने सुद्धा व्यवस्थित. आता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गुळ आपल्याला एक्झॅक्टली किती लागणार आहे. तर ज्या वाटीने आपण तीळ आणि शेंगदाणे घेतले त्याच वाटीने बरोबर 1.5 वाटी आपल्याला किसून घेतलेला किंवा चिरून घेतलेला गुळ वापरायचा. तर हे पहा, तोच कप इथे मी वापरलेला आहे. 1 कप हे मी भरून घेतलं. तर आणखी थोडासा गुळ म्हणजे अर्धी वाटी गुळ मी बारीक करून घेतला. तर हे पहा, 1 वाटी मी भरून घेतलेली आहे आणि त्याच वाटीमध्ये हा गुळ सुद्धा मी भरून घेतला, फक्त थोडासा दाबून. तर 1 वाटी तीळ, 1 वाटी शेंगदाणा आणि 1.5 वाटी गुळ घ्यायचा. पण मी जो गुळ वापरलेला आहे सुद्धा असा जर कमी जास्त जर गुळ असेल ना, ते पुढे 1.5 वाटी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे. तर हे पहा, शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत. एका कापडावरती मी काढून घेतले, कारण याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. पण तशी साल नाही काढून घेतली तरी सुद्धा चालेल. पण आज आपण मार्केटमध्ये ही चिक्की मिळते ना, तशीच बनवत आहे. दिसायला सुद्धा तशीच असायला हवी. त्यामुळे हे पहा, अशा पद्धतीने एखाद्या कापडामध्ये घेऊन शेंगदाणे चोळून घ्यायचे, म्हणजे याची साल सुद्धा व्यवस्थित निघली जाते, जास्त मेहनत लागत नाही. एकतर सुपामध्ये हे शेंगदाणे घेऊन पाकडून घेऊ शकता किंवा अशा पद्धतीचा झारा वापरून सुद्धा ही साल काढून घेऊ शकता. तर हे पहा, एका शेंगदाण्याचे 2 भाग झालेले आहेत आणि याचा आतला कलर तुम्ही पाहू शकता. हलकासा याचा रंग बदललेला आहे. शेंगदाणा खरपूस भाजलेला आहे हे यावरूनच समजतं. आता मिक्सरला तीळ आणि शेंगदाणे आपल्याला बारीक करून घ्यायचे. तर सुरुवातीला तिळाची पावडर करून घेऊयात. तीळ अगदी व्यवस्थित थंड झालेले आहेत. ही पावडर करताना सुद्धा थोडीशी काळजी घ्यायची, अगदी बारीक अशी पावडर करायची नाही. हे पहा, पल्स मोडवरतीच मी याला 3 ते 4 वेळा फिरवून घेतलं. तुम्ही पाहू शकता तिळाची अगदी मोठी मोठीच पावडर बनलेली आहे. थोडे थोडे अख्खे तीळ राहिले तरी सुद्धा चालतं. तीळ पूर्णपणे थंड झाले, पल्स मोडवरती याची पावडर केली, त्यामुळे ओलसर बनलेली नाही. एका ताटामध्ये ही पावडर काढून घेतली. आता शेंगदाणे सुद्धा असेच आपल्याला वाटून घ्यायचे. तर पल्स मोडवरती चालू बंद करतच शेंगदाणे सुद्धा बारीक करून घेतले. हे पहा, यामध्ये सुद्धा छोटे छोटे शेंगदाण्याचे तुकडे आहेत. हे सुद्धा एका ताटामध्ये आता काढून घेतले. आता गुळाचा आपल्याला पाक करून घ्यायचा आहे, तर त्या अगोदर ही तयारी आपल्याला करूनच ठेवायची. तर त्यासाठी मी बेकिंग पेपर तयार ठेवलेला आहे. हा पेपर जर नसेल तर एखाद्या ताटाला तूप लावून ठेवू शकता. आता एका जाड तळाच्या कढईमध्ये हा गुळ सगळा काढून घेतला. तर हे पहा, 1.5 वाटी गुळ मी काढून घेतला. यामध्ये 4 चमचे पाणी घेतलेलं आहे. आता इथून पुढची प्रोसेस थोडीशी काळजीपूर्वक करायची, कारण यावरतीच आपली चिक्की कुरकुरीत होणार की चिकट होणार हे ठरणार आहे. आता हे पहा, पहिली स्टेप, गुळ पाण्यामध्ये आपल्याला वितळवून घ्यायचंय. तर सुरुवातीला लो टू मीडियम फ्लेमवरती सतत हलवत पाण्यामध्ये गुळ वितळवून घ्यायचा. मध्येच माझ्या लक्षात आलं की तीळ आणि शेंगदाण्याची पावडर गुळाच्या पाकामध्ये मिक्स करून घेण्यासाठी ही कढई थोडीशी छोटी पडेल, म्हणून मोठ्या कढईमध्ये हे मी काढून घेतलेलं आहे. आता सुरुवातीला गॅसची फ्लेम थोडीशी वाढवून गुळ पाण्यामध्ये विरघळून घेऊया. त्याचवेळी आपल्याला एखाद्या प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये पाणी काढून घ्यायचंय. तर हे पहा, 2च मिनिटात गुळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलेला आहे. यामध्ये अजिबात खडे दिसत नाहीत. आता दुसरी स्टेप, यामध्ये 1 ते 1.5 चमचा तूप घालायचंय. यामुळे आपल्या चिक्कीला मस्त चकाकीपणा येणार आहे. मार्केटमधल्या चिक्कीला जसा चकाकीपणा असतो ना, तसाच. लक्षात ठेवा, गॅस मंद आचेवरच आहे. फक्त 2 मिनिटे तूप घातल्यानंतर हे मी परतून घेतलं. लगेचच पाणी घेतलेल्या प्लेटमध्ये 2 ते 3 थेंब या पाकाचे घेतले. पाण्यामध्ये घेतल्यानंतर लगेचच पाक आपल्याला चेक करायचा नाही, थोडा वेळ थंड होऊ द्यायचा आणि तोपर्यंत कढईतला पाक आपल्याला परतत राहायचा आहे. तर हे पहा, पाक अजून बनलेला नाही, हे पूर्णपणे अजून मऊच आहे. तर पुन्हा 2 मिनिटे मंद आचेवरच हा शिजवून घेतला. मी गडद रंगाचा यामध्ये गुळ वापरलेला आहे, त्यामुळे याचा रंग सुद्धा गडदच येणार आहे. पुन्हा 2 मिनिटानंतर पाकाचे 4 ते 5 थेंब प्लेटमध्ये घेतले. पाक थंड होईपर्यंत कढईतलं मिश्रण हलवत राहायचं. तर हे पहा, थोडासा हा आता मऊ झालेला आहे, थोडासा चिकट झालेला आहे आणि रबरासारखी याला कन्सिस्टन्सी यायला सुरुवात झालेली आहे. पाक अजून आपला तयार नाही. पुन्हा 2 मिनिटे हे शिजवून घेऊया. लक्षात ठेवा, 2-2 मिनिटाच्या अंतराने आपल्याला पाक चेक करत राहायचंय. तर पुन्हा 2 मिनिटानंतर 3 ते 4 थेंब प्लेटमध्ये घेतले. पाक थोडासा थंड करून घ्यायचा, कढईतलं मिश्रण हलवत राहायचं. गुळाचा पाक बनण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, 5 ते 6 मिनिटात पाक बनून तयार होतो. तर हे पहा, पाक थंड झालेला आहे. आता याला चेक करून पाहूयात. हे पहा, एकदम कडक बनलाय, तोडल्यानंतर पटकन तुटतोय आणि प्लेटमध्ये जर तुम्ही टाकून पाहिलात तर याचा आवाज येतो. पाक आपला बनून तयार आहे. लगेचच गॅस बंद केला. गॅस बंद केल्यानंतर यामध्ये पाव चमचा किंवा 2 चिमूटभर बेकिंग सोडा यामध्ये ऍड केला. यामुळे 2 फायदे होणार आहेत. एक तर चिक्की आपली मस्त क्रिस्पी, दुसरी गोष्ट म्हणजे खाताना दातांमध्ये अडकणार नाही. आता लक्षात ठेवा, गॅस मी बंद केलेला होता. पुन्हा गॅस मी ऑन केला. मंद आचेवरच गॅसची फ्लेम ठेवून या दोन्ही पावडर यामध्ये मिक्स करून घेतल्या.
गॅस बंदच ठेवून ह्या पावडर तुम्ही जर मिक्स करायला गेलात, त्याला उष्णता न मिळाल्यामुळे हे मिश्रण लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होते. त्यामुळे ही स्टेप लक्षात ठेवा. मागे सांगितल्याप्रमाणे गुळाच्या प्रकारानुसार सुद्धा या मिश्रणाची कन्सिस्टन्सी सुद्धा बदलू शकते. आता या तिन्ही गोष्टी मस्त एकजीव झालेल्या आहेत. गुळ मस्त मुरलेला आहे. पहा, याचा आता गोळा बनायला सुरुवात झालेली आहे. लगेचच गॅस बंद केला. लगेचच पेपरवरती किंवा तूप लावलेल्या ताटामध्ये हे काढून घ्यायचं. आता इथून पुढची जी प्रोसेस आहे ना, ती खूप पटपट करायची, कारण हे जर एकदा थंड झालं तर खूप आणि थंड झाल्यानंतर याला लाटून घ्यायला किंवा याचे काप करून घ्यायला खूप मेहनत लागते. त्यामुळे चिक्की बनवताना निवांत वेळी सगळी कामे उरकल्यानंतर किंवा कोणी डिस्टर्ब करायला नसेल ना, त्यावेळी शक्यतो बनवा. तर हे पहा, मला हे लाटून घ्यायचं आहे, त्यामुळे पेपरमध्येच याला मी थोडंसं शेप देत आहे. आता लगेचच यावरती मी दुसरा बेकिंग पेपर ठेवला, कारण डायरेक्ट लाटण्याने हे जर मी लाटून घेतलं तर लाटण्याला हे पूर्णपणे चिकटेल. लक्षात ठेवा, गरम असतानाच हे आपल्याला लाटून घ्यायचंय आणि गरम असतानाच याचे आपल्याला काप करून घ्यायचेत. त्यामुळे लाटताना सुद्धा अगदी पटापट आणि एकसारखं लाटून घ्यायचं. तुम्हाला जितक्या जाडीची चिक्की हवी आहे त्याप्रमाणे पातळ जाड लाटून घेऊ शकता. आता ही चिक्की आपली 100% कुरकुरीत बनणार आहे. त्यामुळे इथे मी जास्त जाडीची चिक्की बनवत नाही, कारण जितकी पातळ असेल ना तितका त्याचा कुरकुरीतपणा वाढतो आणि महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांना सुद्धा खायला खूप सोपं पडतं. तर हे पहा, व्यवस्थित मी हे लाटून घेतलेलं आहे. हलकंसं गरम आहे तोपर्यंतच याला कट करून घेतलं. पिझ्झा कटरने किंवा सुरीच्या साह्याने हे कट करून घेऊ शकता. आता कट करताना सुद्धा तुम्ही पाहतच असाल, पिझ्झा कटर मी 1 ते 2 वेळा फिरवून घेत आहे. अगदी खालीपर्यंत हे सुरुवातीलाच कट करून घ्यायचं, म्हणजे नंतर तोडत बसावं लागत नाही. आता संक्रांत आहे म्हटल्यानंतर हळदी कुंकू तर आलंच. त्यासाठी ही चिक्की तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायची असेल तर ही अतिशय सोपी आणि पटकन होणारी पद्धत आहे. जास्त प्रमाणात जर बनवायची असेल तर याच साहित्याचं दुप्पट किंवा तिप्पट प्रमाण घेऊ शकता. चिक्की व्यवस्थित कट करून घेतली, त्यामुळे नंतर तोडत बसायची सुद्धा गरज लागली नाही. आणि हे पहा, या चिक्कीला मस्त चकाकीपणा आलेला आहे. याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता. मार्केटमध्ये जशी चिक्की ही मिळते ना, तसंच आलेलं आहे. थोडा वेळ सेट करून घेऊयात, म्हणजे अजून कुरकुरीत बनेल. हे पहा, आपण शेंगदाणे आणि तीळ पल्स मोडवरती बारीक करून घेतलेले होते. त्यामुळे या चिक्कीवरती सुद्धा त्यातले छोटे छोटे तुकडे तसेच दिसत आहेत. दिसायला तर सुंदरच दिसते, चवीला सुद्धा अप्रतिम बनते. खायचा सोडा जर तुम्हाला वापरायचा नसेल तर नाही वापरला तरी सुद्धा चालेल, पण ते वापरल्यामुळे थोडासा फरक पडतो. दातांमध्ये खाताना अजिबात चिकटत नाही. हे पहा, याच्या आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल किती मस्त क्रिस्पी झालेली आहे. आणि हे पहा, या पेपरवरती सुद्धा हे अजिबात चिकटलेलं नाही. दुसरे पदार्थ बनवण्यासाठी सुद्धा पुन्हा हे पेपर वापरू शकता. तर अगदी कमी वेळेमध्ये कमी मेहनतीमध्ये अगदी परफेक्ट तीळ आणि शेंगदाण्याची चिक्की बनलेली आहे. तीळ आणि शेंगदाणे खरपूस आपण भाजून घेतले, त्यामुळे एखाद्या एअरटाईट कंटेनरमध्ये 1 ते 1.5 महिना ही चिक्की व्यवस्थित टिकते. संक्रांती हळदी कुंकवाच्या अगोदरच जरी ही चिक्की तुम्ही बनवून ठेवली तरी सुद्धा खूप दिवस ती तशीच कुरकुरीत राहील. आणि महत्त्वाचं म्हणजे याची चव सुद्धा अजिबात बदलणार नाही. आता यामध्ये गुळ आहे म्हटल्यानंतर स्टोअर करून ठेवताना एकमेकांना या चिक्क्या चिकटतात. तर ते न होण्यासाठी ॲल्युमिनियम फॉइलचे छोटे छोटे तुकडे करून त्यामध्ये एक एक चिक्की गुंडाळून स्टोअर करून ठेवू शकता. तर हे पहा, याच्या आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल मस्त या कुरकुरीत झालेल्या आहेत. कितीही छोटे छोटे तुकडे करून घेतले ना तरी सुद्धा कुठेही चिकटपणा जाणवत नाही. तर या हिवाळ्यामध्ये या संक्रांतीला ही चिक्की नक्की बनवून ठेवा. थोडीशी जास्तच बनवून ठेवा, कारण लहान मुले ही चिक्की खूप आवडीने खातात. एवढी चविष्ट ही बनते ना, एका वेळी 4-5 चिक्क्या मुले खातात. तर मी ही चिक्की करून ठेवलेली आहे. तुम्ही सुद्धा एखाद्या एअरटाईटमध्ये स्टोअर करून ठेवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.